बापासाठी काही घेतलं का लगेच सुजयसाठी घ्यायचं. अथर्ववरती जसं प्रेम करायचंय तसंच सुजयवरती पण करायचं. आठवून राहिलं ना तुला? तो गुरु वेगळा होता. नाही दादा, मला तर अजूनही खात्री वाटून राहील. ही बातमी कळली ना धावत येतील इथे. मी असं करते, मी यांच्या ऑफिस मध्ये जाते, प्रत्यक्षच बोलते यांच्याशी. आधी सुजय बरा होऊ दे, म्हणजे सगळं नीट होईल. अजून कसं झालं नाही ऑपरेशन? काय चालू असेल तिथे? तू गप्प बसतेस का जरा? दादा, अरे काऊन ओरडतो तू तिच्यावर? इराई काळजी वाटत असेलच ना. आई आहे ती. तुम्ही दोघांनी आधी शांत व्हा बरं. सगळं ठीक होईल. हा डॉक्टर सर, नथिंग टू वरी मिस्टर शिरीष, ही इज फाईन. राधिका, तू म्हणत होतीस तसं झालं. सगळी देवाचीच कृपा आहे. आपला सुजय बरा आहे. डॉक्टर साहेब, मी बघू त्याला? नाही नाही नाही, थांबा थांबा, इतक्यात नाही. काही दिवस त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. सो टेक केअर. वाले, डॉक्टर म्हणाले तसंच होऊ देत. सुजयला पुरा बरा होऊ देत, मगच नेऊया आपण त्याला घरी. दादा, आता सुजय इतके दिवस हॉस्पिटलमध्ये असणार म्हटल्यानंतर खर्च तर होणारच. आधी पैशाची व्यवस्था करून ठेवते, आणि तसंच यांना ऑफिसमध्ये जाऊन भेटते. सगळ्याची कल्पना देते. मी येऊ तुझ्या बरोबर? नको दादा, तू आधी सुजयकडे लक्ष दे. दादा, हे नक्की आपल्याला मुदत वाढवून देते. काळजी करू नकोस. आनंद भाऊजी, जेनी. ओ मॅम. वहिनी, 100 वर्षाचं आयुष्य आहे तुमचं. आता जेनी तुमच्याविषयीच बोलत होती. हो का? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज मॅम. एक मिनिट, विलास कॉफी आण माझ्यासाठी. नाही नाही, आता खरंच काही नको. मला जरा यांच्याकडे काम आहे, अर्जंट काम आहे. आनंद भाऊजी, हे कुठे आहेत? म्हणजे मीटिंग मध्ये नाहीत ना? नाही नाही नाही, कॅबिन मध्येच आहे. काहीच मीटिंग नाही. मी विचारते मग पुढे. हे कशाला तू आता इंटरकॉम करून विचारतेस? तुम्ही जा बिंदास, नो प्रॉब्लेम. नाही, खरंच जाऊ शकते ना? अरे हो, जा ना. अरे काय आता इंटरकॉम, जा तुम्ही बिंदास. हो, जाते. अरे काय इंटरकॉम करायचं वहिनीसाठी? सर, शना आहे ना आतमध्ये. तो काय तू की आता खरंच पैसे परत द्यायला आली की काय? आओ, हे काय? तुला आत कोणी सोडला? अशी आत कशी आलीस तू? मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं. साधे मॅनर्स नाहीत नॉक करून यायचं म्हणून? तुझ्याकडे अपॉइंटमेंट आहे का? माझ्या नवऱ्याशी बोलायला मला कशाला अपॉइंटमेंट पाहिजे? एक तर मी तुझा ना, हे ऑफिस आहे. इथे मी कुणाचा नवरा वगैरे नसतो, कळलं ना? इथे मी बॉस आहे आणि ऑफिसचे काही नियम असतात आणि ते जे पाळत नाही त्यांच्याशी मी बोलतही. महत्वाचं एकदा ऐकून तरी घ्या. अरे काय महत्वाचं आणि अर्जंट? आम्ही काही रिकामे बसलोय का इथे? नेहमीच रडगाणं आहे रे, सिरियसली. मेलोड्रामा नुसता. शनिया, तू खूपच बोलून राहिलीस. मला यांच्याशी बोलायचंय, तू जरा बाहेर थांब.
हाऊ डेअर यू. तू कोण आहेस ग मला या केबिन मधनं बाहेर काढणारी? मी काम करते इकडे, माझ्याशिवाय पान नाही घालत इकडचं. तुझा काय संबंध इकडे? आणि जेनी जेनी कुठे? यारी हिला आत कोणी सोडलं? नाही, मलाही तोच प्रश्न पडलाय. थांब, त्या जेनीलाही बघतो आणि हिला पण. चल, गेट आउट. बाहेर ये. आव. बाहेर ये. नाही, चल. ऐका ना माझं. बाहेर ये. आव, खूप महत्वाचं आहे. बाहेर ये. आव. चल बाहेर. चल आव. बाहेर ये. आव, ऐका ना. जेनी, चल चल. नाही, मला इथे उभी राहा. चालायचं नाही, कळलं? जेनी, जेनी, व्हॉट इज दिस? येस सर. तू माझ्या केबिन मध्ये माझी अपॉइंटमेंट न घेता कुणाला कसं पाठवू शकतेस? बट तुला माहिती आहे ना, अपॉइंटमेंट शिवाय मी कोणालाही भेटत नाही. आणि माझा संबंध नसलेल्या लोकांना तर नाहीच. अहो, असं काय करून राहिले तुम्ही? काय? काय? नाही, मी ते एक तर मला न विचारता माझी अपॉइंटमेंट न घेता इथे आलीयस ना, तर आता मी सांगितल्याशिवाय तोंडातून एक शब्दही काढायचा नाही, कळलं? हो, पण बस येत. ऐकू नाही येत? कान आहेत ना? काय सांगतोय कळत नाही? इथे बस. नाही, बसते. हा, काय म्हणत हो तुम्ही? अपॉइंटमेंट. राईट. त्यामुळे जेनी, आता यापुढे अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला माझ्या केबिन मध्ये सोडायची फालतू चूक परत करू नकोस, कळलं? मॅडम, कॉफी. विलास, काय? सर, कॉफी देतोय. कुणाला? मॅडमला. मॅडमला. मी मागवली? ऑफिसमध्ये वाटेल त्या आल्या गेलेल्याला चहा कॉफी विचारायला आपण काय धर्मशाळा उघडली आहे? नाही सर, ते निघ. आत्ताच्या आत्ता इथून निघ. तुमचं काय? चला कामाला लागा. आता त्या राधिकाला कळलं असेल. चांगली वाट लावली यार तिची तू. आणि शनाया, मला राधिकाचे सगळे वीक पॉइंट्स माहिती आहेत. एकदा का ती इमोशनली खचली ना की ती परत वर येणं शक्यच नाही. चांगल्या माणसाबरोबर नेहमी चांगलंच होतं, यावर माझा अजूनही विश्वास. सगळं नीट होईल.